Cancer Healer Center, a new beginning. शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये डिनर डिप्लोमसी, दोघांमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा, राजकीय भेट झाल्याची सूत्रांची माहिती. डॉक्टर सुश्रुत घैसास आणि टीम अहवालात दोषी, चौथा अहवाल आल्यावर भिसे कुटुंबाला न्याय मिळेल. भाजप आमदार अमित गोरखेंची प्रतिक्रिया. इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर घैसासांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप. नाशिकच्या वादग्रस्त धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई. काठेगल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त. ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं पालिकेकडून तोडक कारवाई. नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ प्रकरणी मध्यरात्री दगडफेकीची घटना. 21 पोलीस जखमी, वाहनांचंही नुकसान. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर. काठेगल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता. आमच्या शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न. दंगलीसाठी भाजपवाले आधी मुहूर्त काढतात. नाशकातील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप. लाडकी बहीण योजनेतून 8 लाख महिला कमी केल्या. आता सत्ताधाऱ्यांचेच लोक कोर्टातून लाडकी बहीण योजना बंद करतील. नाशिकमधील शिबिरातून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंसह नवनीत राणाही उपस्थित. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण घेणार. व्हिडिओ शेअर करत माहिती. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरबाबत कासलेंचा धनंजय मुंडेंवर आरोप. संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना. कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे. आमदार अमोल मिटकरींचा खोचक टोला. पुण्यासह छत्रपती संभाजीनगरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. परीक्षा पुढे ढकलण्यासह पदांची संख्या वाढवण्याची मागणी. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. आयोगाच्या वयवाढीच्या निर्णयामुळे 480 जागांची जाहिरात तुटपुंजी. जागावाढ करण्यास अडचणीचं कारण नाही. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीसंदर्भात शरद पवार मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार. अहिल्यानगरच्या राहुरी शहरात आज कडकडीत बंद. महापुरुषांचा पुतळा विटंबना प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचं 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण. 3 आठवड्यानंतरही आरोपीला अद्याप अटक नाही. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. दुपारी 2 वाजता सुनावणी होणार. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराची याचिका. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींचं नाव. ईडीच्या चार्जशीट विरोधात काँग्रेसकडून देशभरात निदर्शनं. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात सुरक्षा दलाचा फौजफाटा. Cancer Healer Center, a new beginning.